हॅलो हॅलो, मी सुरेखा, मी पंकज. आजच्या नवीन आणि छान अशा मराठी ब्लॉग मध्ये तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत करते। तर आज आहे रविवार आणि आम्हाला ना एक इमर्जन्सी काम निघालं गावाकडं, त्यामुळे आता निघावं लागतंय। तर आता वाजले 8:30, तर ना पटकन निघावं लागल, कारण कसं थोडं इमर्जन्सी आहे। आणि ना सकाळी म्हणजे कसं अहोंचं चाललं होतं गावाकडे जायचं, मग मी उठले तेव्हा फोन आला, तर मग पटकन आवरून आता निघालो। घरात काहीच नाही आवरलं, फक्त आम्ही आंघोळी केल्या आणि निघालो। तर चला आता काय काम आहे ते तुम्हाला पुढे मी व्हिडिओ मध्ये नंतर सांगेलच। तर चला पटकन निघूया। तर इथं आम्ही निघालो होतो गावाकडं, आणि गावाकडे म्हणाल तुम्ही कशाला, तर आहे ना सोनेवाडी जे आहे नैताळ्याच्या जवळचं, तिथं माझ्या मम्मीच्या आईची आई आहे ना एक्सपायर झाली होती। तर आम्ही ना अंत्यविधीसाठी निघालो होतो, आणि कसं आजचा सुट्टीचा दिवस होता ना, मग त्यामुळं निघालो, कारण सुट्टी नसती तर असं अचानक काय एवढ्या लांब जायला जमत नाही। त्यामुळं म्हटलं चला जाऊन येऊ। आणि कसं म्हणजे दावा वगैरे तो तर असा मध्यंतरीच येतो, मंगळवार बुधवार अशा दिवशी, तर तेव्हा काही जमणार नाही म्हटलं, त्यासाठी निघालो। आणि इकडं बघा सोयाबीन किती छान आहे तिकडं, म्हणजे आम्ही जवळ गेलो होतो तिथे शूट घेतलं। सोयाबीन इतकी छान होती ना, म्हणजे पाऊस एवढा नव्हता पण सोयाबीन एवढी छान होती ना, खूप असं छान वाटत होतं। आणि असं निसर्गरम्य परिसरात आहे ना कधी ना थोडा वेळ आपण थांबलो ना तर चांगलं वाटतं। अंत्यविधीचा कार्यक्रम झाल्यानंतर आहे ना आम्ही निघालो घरी। तर इथे आहे ना आम्ही थोडंसं नाश्ता करण्यासाठी थांबलो होतो। तर बहीण, दाजी, आई आणि भाऊ आणि आम्ही दोघं, असा मी 6 जण आहे। तर रुई पण मस्त खातीये, आणि रुईला आहे ना असं व्हिडिओ वगैरे म्हटलं की खूप मजा वाटते बरं का बाहेर गेल्यावरती। तर इथं आहे ना सर्व आमचा नाश्ता झाला, आणि जे ते निघालं ज्याच्या त्याच्या रस्त्याला। तर इकडे आहे ना मी भाऊसोबत आहे ना गेले घरी, म्हणजे आईकडे गेले, आणि अहो गेले रांजणगावला, कारण त्यांचंही काम होतं थोडं शेतीमध्ये, आणि त्यांना दुसऱ्या दिवशी सुट्टी घ्यायची होती, त्यामुळं मग मी निघाले यांच्यासोबत। तर रुई बाबा तिच्या मामाच्या गाडीवर किती छान अशी बसली आहे, आणि तिला आहे ना जरा झोप पण आली होती। आम्ही आलो घरी, आणि इकडे पप्पा झोपलेले आहेत। तर झालं असं की ना हो गेले तिथूनच रांजणगावला, आणि आम्ही आलो मम्मी त्यांच्या गाडीवरती घरी। तर आता आहे ना उद्या ते सुट्टी घेणार आहे, त्यामुळं मग आम्ही इकडे आलो, नाही तर आम्ही डायरेक्ट जाणार होतो नाशिकला। पण आता आम्ही आलो इकडं एक दिवसासाठी। इकडं मम्मी बसली, आल्यानंतर थोडंसं बसलो, म्हटलं आराम करू, कारण कसं गाडीवरचा प्रवास म्हटलं ना तर थकून जातं। आमच्या पिल्लूला तर झोप आली आहे, होय की नाही? नाही आली? केस बघ कशी गोड्यावानी तरंगलेत। तर आता आहे ना मस्त फ्रेश होतो आणि थोडंसं आराम करतो। मांजर त्या मांजरी सारखीच आहे का? मग कशी आहे? कशी आहे ग? खेळायला लागत तिला, आज जोडी नव्हतं कोणी खेळायला। बाई त्या मांजरीचं इतकं पार तिला नको केलं होतं, पार ती मांजर नंतर कंटाळली होती। ती मांजर बोचकडीत नसेल ना धरली? नाही बोचकडीत नव्हती, पण अशी चावायचा प्रयत्न करायची ती, पण ही सारखी त्या मांजरी मांग होती। तेव्हा बाबाची बॉटल चौरायली। रोहिला आवडती का मांजर? घ्यायची का आपल्याला? कुठे न्यायची घेऊन? जाऊ दे गेली तर आता आजीच्या कोणाची इथं आलो ग आपण? मामाच्या घरी? मामाचं आहे का बाबाचं आहे घर? मामाचं आहे। बर, मामा बोलतो पण चांगला? इकडं ठेवलाय मस्त असा चहा, इकडं मम्मी बसेल, इकडं भाऊ चहा घेतो, तू कोरा घेतोय ना? आमच्या पिल्लाचं दूध झालं पिऊन? बापरे, रुईचा ग्लास रिकामा झाला, मला साय खायची, मला साय दिलीये, आणि आता आम्ही घेतोय मस्त असा चहा। हा, माऊ पण दूध पेती बर का, हे बघा माऊ पण दूध पेती, तिला पण दूध दिलं। आम्ही मस्त असा चहा घेतोय आता, कारण आता मस्त झोप काढली, उठलो, आणि आता इकडे चहा घ्यायचा आहे। तर इथं चहा घेऊन घेतला आम्ही, थोडंसं फ्रेश झालो, आणि ना आता जवळजवळ वाजले 6:30। तर आहे ना गावाकडं कसं पाणी वगैरे येतं ना, तर इकडं येणार होतं पाणी, त्यामुळं मम्मी ना पोळ्या करून घेते चुलीवरती। आणि हा व्हिडिओ ताई ना थोडासा जुना आहे, कारण मी तेव्हा आहे ना आजारी होते थोडीशी, त्यावेळेचा हा व्हिडिओ आहे।
तर इकडं पोळ्या चालल्या आहे मम्मीच्या. आणि ना मी म्हटलं चला मी भाजी करते, कारण कसं पाणी यायचं असलं ना खूप धावपळ असती. 4-5 दिवसांनी पाणी येतं ना, मग जास्त पाणी भरून ठेवावं लागतं. आणि कसं गाईंना वगैरे पाणी जास्त लागतं ना, त्यामुळं मग खूप धावपळ होऊन जाती. तर इथं आहे ना मी स्वयंपाक मी करते भाजी. तर रुई माझा व्हिडिओ शूट घेते, त्यामुळं ना म्हणजे असं व्यवस्थित दिसत नसेल थोडं, म्हणजे कॅमेरा जास्त हलतोय. पण कसं ती म्हणे मी शूट घेते आई, नाहीतर मी ना असं ठेवलं होतं एका डब्याला लावून कॅमेरा, पण ती काय ऐकत नव्हती, त्यामुळे ती शूट घेते. तर इथं मस्त भेंडी कापून घेतली आणि कारलं कापून घेतलं आणि 2 भाज्या करते, कारण कसं एक भाजी पुरली नसती. कारलंच खायचं होतं सगळ्यांना, पण झालं असं की कारले ना मधून सडके निघाले, त्यामुळं मग कारलं थोडंच मग भेंडी पण कापून घेतली. आणि ताईंनो माझी तब्येत आहे ना बरी नव्हती, त्यामुळे ना मला एवढंही काही जमत नव्हतं, काही थोडासा खोकला वगैरे येतच होता. तरी पण कसं आता गावाकडे गेलं आणि त्यांची खूप गडबड होती पाणी भरायची वगैरे, तर म्हटलं चला बसल्या बसल्या मी थोडासा स्वयंपाक करते. तर इथं दोन्ही गॅसवर कढया ठेवून घेतल्या, म्हटलं कसं दोन्ही भाज्यांना ना पटकन म्हणजे फोडणी देता येईल. तर इकडं कारलं टाकून घेतलं आणि कारलं आहे ना ताईंनो गूळ वगैरे थोडंसं टाकून मी कारलं बनवत असते, तर ते कारले ना खूप छान लागतं. आणि भेंडीसाठी पण आहे ना इथे हिरवी मिरची आणि लसूण मी दळून आणला आणि ते टाकणार आहे. हिरवी मिरची आणि लसूण दळून आणलेलं वाटण टाकलं आणि ना मस्त भेंडीला फोडणी दिली. तर ही भेंडी ना ताईंनो खायला खूप छान लागते. मला म्हणजे 1-2 ताईंनी मागं रेसिपी शेअर करा अशी कमेंट केली होती, तर मी इथेच थोडक्यात सांगते की तेलात ना जिरे मोहरी टाकली, थोडीशी हळद टाकली, हळद मला आवडती भेंडीमध्ये, आणि लसूण मिरचीचं वाटण करून टाकलं आणि त्यात ना भेंडी चांगली परतून घेतली. तर ही ना भेंडी शिजायला 5-1 मिनटं लागतात, आणि शिजली ना तर वाटलं तर थोडासा शेंगदाण्याचा कूट टाकायचा, आणि नाही वाटलं तर नाही टाकला तरी चालेल. तर मी थोडासा शेंगदाण्याचा कूट पण टाकणार आहे. तर ही भेंडी ना खूप छान लागती, आणि कसं लसणाच्या वासाने ना तिला चव खूप छान येते असं आहे. तर इथं माझं कारलं पण शिजत आलं आहे, याला आता मी खोबरं आणि शेंगदाण्याचं वाटण पण टाकणार आहे. तर इथं मला कारल्याला मी खोबरं आणि शेंगदाण्याचं वाटण टाकलं आणि भेंडीला काहीच टाकलं नाही. म्हटलं चला आजच्या दिवस बरी आहे तशीच, कसं मी इकडं टाकत असते पण तिकडे ना म्हणजे भाऊला आहे ना माझ्या तर आवडती अशी बिना शेंगदाण्याची भेंडी, त्यामुळं काही टाकलं नाही. आणि मस्त माझ्या दोन्ही पण भाज्या तयार झाल्या आहेत. तर आता आम्ही जेवण करून घेतो. इथं मम्मी पण जेवायला बसली आहे. माझ्या रुईला पण जेवायचं होतं, पण तिला पण आहे ना झोप आली होती, तर तिला जेवायला दिलं. तिला म्हटलं तू झोप, तर तिचं जेवण झाल्यावर आहे ना ती पडती आहे. तर चला मग ताईंनो इथं मी जेवण करून घेते आणि ह्या व्हिडिओचा इथेच एंड करते. तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका. माझे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. चला पुन्हा भेटू उद्याच्याच नवीन आणि छान अशा व्हिडिओसोबत. आणि ताईंनो तुम्हाला आहे ना कुठल्या प्रकारचे व्हिडिओ माझे बघायला आवडतील ना ते देखील कमेंट करून सांगत चला. मी तशा प्रकारचे व्हिडिओ ना तुमच्याशी शेअर करेल. चला पुन्हा भेटू उद्याच्याच नवीन आणि छान अशा गावाकडच्याच व्हिडिओसोबत. मी उद्या जाणार आहे नाशिकला, तर तो व्हिडिओ असेल. बाय.